आपलं स्वप्न आपलं साम्राज्य स्वराज्य डिजिटल मीडिया संपादक श्री प्रकाश नारायण परडे। मित्रमैत्रिणींनो, दिवाळीचा सण ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो तो अगदी जवळ येऊन ठेपला आहे। आनंदाने, उत्साहाने, प्रेमाने, दिव्यांच्या रोषणाईने, फटाक्यांच्या आवाजाने आणि फराळाच्या गोडव्याने भरलेला हा सण खरंच आपल्या सर्वांचाच अगदी लाडका आहे। या सणाचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। या दिवशी आपण सर्वजण पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करतो आणि नरकासुर राक्षसाचे प्रतीक म्हणून कारेटे फोडतो। हे कारेटे फोडण्याची मजा काही औरच असते। ते फोडल्यानंतर त्याच्या बिया जेव्हा आपण आपल्या कपाळाला लावतो तेव्हा खरंच एक प्रकारे विजयाचा आनंद आपल्याला होतो। पण मित्रमैत्रिणींनो, दिवाळीच्या या सणाच्या दिवसाला नरक चतुर्दशी असे का म्हणतात आणि हे कारेटे फोडण्याच्या प्रथेमागील काय कारण आहे आणि मुळात हा नरकासूर कोण होता आणि याचा आपल्या दिवाळीच्या सणाशी काय संबंध, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी एक सुंदर रहस्यमय कथा आज आपण पाहणार आहोत। नेहमीप्रमाणेच कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। पौराणिक कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे नरकासूर हा एक दृष्ट आणि दंभी राक्षस होता। ज्यावेळी भगवान विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी पृथ्वीच्या गर्भातून या नरकासुराचा जन्म झाला। पृथ्वीच्या गर्भातून याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी माता ही नरकासुराची आई मानली जाते। ह्याच्या जन्मानंतर जनक राजाने तो 16 वर्षाचा होईपर्यंत त्याचा सांभाळ केला। त्यानंतर पृथ्वी माता आपल्या मुलाला म्हणजे नरकासुराला घेऊन भगवान विष्णूंकडे गेली। भगवान विष्णूंनी त्याला प्राग्ञ ज्योतिषपूर या राज्याचा कारभार सांभाळायला सांगितले। श्री विष्णूंनी त्याला एक दुर्भेद रथ दिला होता। त्या रथामुळे त्याला कुणीच हरवू शकत नव्हतं। नरकासूर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता। कंस किती निर्गुण आणि दृष्ट होता हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे। तर अशा या नरकासुराचा विवाह झाला विदर्भाची राजकन्या मायाशी। नरकासुराने काही काळ अगदी नीती आणि न्यायपूर्वक आपल्या राज्याचा सांभाळ केला। पण पुढे या नरकासुराची मैत्री झाली बाणासुराशी। त्याच्या संगतीमध्ये राहून त्याची बुद्धी फिरली। तो लोकांवर अत्याचार करू लागला आणि अधर्माने वागू लागला। सर्वत्र त्याच्या अत्याचाराने हाहाकार माजला होता। मानव, ऋषीमुनी एवढेच नव्हे तर गंधर्व आणि देवदेवता सुद्धा त्याला घाबरून पळू लागले। त्याच्या जाचाला कंटाळून ऋषी वशिष्ठ यांनी त्याला शाप दिला की तुझा मृत्यू विष्णूच्या हाताने होईल। त्या शापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या सुरू केली। शेवटी त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी नरकासुराला वर दिला की तुला कुणीही देवदेवता मारू शकणार नाही। ब्रह्मदेवाने दिलेल्या या वरामुळे नरकासुराला आपण अजर अमर झालो असे वाटू लागले। या वरामुळे उन्मत्त होऊन त्याने पृथ्वी तलावरील अनेक मोठमोठ्या राजांना बंदिस्त केले आणि त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार करायला सुरुवात केली। त्याने तब्बल 16,100 स्त्रियांना आपल्या कारागृहात डांबून ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले। एवढेच नाही तर उन्मत्त झालेल्या या नरकासुराने चक्क स्वर्गावर चढाई केली आणि देवेंद्रांच्या मातेच्या कानातील म्हणजे देवमातेच्या कानातील कुंडले सुद्धा नेली। म्हणजे विचार करा त्याची मजल कुठपर्यंत गेली होती ती। शेवटी सर्व देव त्राहिमाम करत श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांची विनवणी करू लागले। हे ऐकून भगवान विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरवले। पण देवतांकडून नरकासुराला अभय असल्यामुळे भगवान विष्णू स्वतः त्याला मारू शकत नव्हते। सुदैवाची गोष्ट म्हणजे त्यावेळी भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या अवतारात पृथ्वीवर अवतरले होते। त्यामुळे ते देवरूपात नाही तर मानव रूपामध्ये नरकासुराला नक्कीच मारू शकत होते। या नरकासुराचा वध करणं काही सोपं नव्हतं, कारण नरकासुराचा महाल वेगवेगळ्या खंदकांनी, पाण्याने, अग्नीने वेढलेलं होतं। त्यामध्ये प्रवेश करणं सोपं नव्हतं। पण श्रीकृष्णाने गरुडावर बसून नरकासुराच्या राज्यात प्रवेश केला आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे 2 तुकडे करून त्याचा वध केला आणि सर्वांनाच नरकासुराच्या अत्याचारांतून मुक्त केले। एवढेच नव्हे तर श्रीकृष्णाने नरकासुराच्या कारागृहात डांबलेल्या त्या 16,100 स्त्रियांची सुद्धा सुटका केली। पण समोर असा प्रश्न होता की नरकासुराच्या बंदिवासातून बाहेर पडलेल्या या स्त्रियांचा स्वीकार कोण करणार? तेव्हा भगवंताने त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी
स्वतः त्यांच्याशी लग्न करून त्यांचा स्वीकार केला. श्रीकृष्णाच्या 16 सहस्त्र बायका होत्या असे म्हणून श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर जे बोट ठेवलं जातं ते कितपत योग्य आहे हे तुम्ही त्यामागील हे कारण समजल्यावर स्वतःच ठरवू शकता. ह्या नरकासुराशी युद्ध करताना त्याच्या रक्ताचे काही थेंब भगवान कृष्णांच्या अंगावर, कपड्यांवर उडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्या दिवशी तेल लावून स्नान केलं. म्हणूनच तेव्हापासून नरक चतुर्दशीच्या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजपर्यंत सुरू आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्यामुळे आपल्यावरील सर्व संकट दूर होतात असं म्हटलं जातं. नरकासुराचा वध झाल्यानंतर त्याच्या आईने म्हणजे पृथ्वी मातेने सर्वांना सांगितले की कोणीही नरकासुराच्या मृत्यूचा शोक करू नये. या उलट हा दिवस आनंदाने सण म्हणून साजरा करावा आणि म्हणूनच त्यावेळेपासून नरक चतुर्दशी हा दिवस आपण सण म्हणून साजरा करतो. या दिवशी चांगल्या प्रवृत्तीने वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवला आणि म्हणूनच आपण कारेट्याच्या रूपाने सगळ्या वाईट वृत्तींचा, विचारांचा नाश करतो.